नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 29 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। वकील विपुल दुशिंग हे घरगुती हिंसाचाराचं समर्थन करत आहेत का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। बार असोसिएशनने विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विपुल दुशिंग हे हगवणे कुटुंबियांचे वकील आहेत। काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दुशिंग यांनी युक्तिवाद करताना वैष्णवी हगवणेंच्या चारित्र्यावर बोट ठेवले आहे। तसंच नवऱ्याने प्लास्टिकच्या छडीने मारणं म्हणजे हिंसाचार होतो का, असा अजब सवाल देखील त्यांनी या युक्तिवादात उपस्थित केला होता। त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे। याच संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील वकील दुशिंग यांच्यावर टीका करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोण चांगला संवाद साधतो असा प्रश्न विचारण्यात आला होता। यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोघेही संवाद साधण्यात चांगले नाहीत। यानंतर एकच हशा पिकला। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले की मला आशा आहे की मी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना वाईट वाटणार नाही आणि ते मला माफ करतील। हॉटेल लिलावात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली गेली असल्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। हॉटेल लिलावाची 7वी वेळ होती असंही शिरसाट म्हणाले। टक्केवारीवाल्यांनी बदनामीचं काम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेवरून शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते। त्यावर आज शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना राऊतांवर निशाणा साधला आहे। यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की लिलाव प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाली आहे। ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही ते असं बोलतात। बोली लावताना डिपॉझिट भरावे लागते, ते भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाव घेतला जातो। आता एका महिन्यात 25% रक्कम भरावी लागणार आहे। मी सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका। या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा। या हॉटेलच्या लिलावाची ही 7वी वेळ होती असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। राजकारणात कोणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही, तर राजकारणात वाटा शोधाव्या लागतात आणि जिवंत राहावं लागतं, असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भटकले, तर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले। बुधवारी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले। नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा सरकार स्थापन झालं। त्यानंतर शपथविधी होऊन मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं। त्यात काही जुने नेते तर काही नवीन चेहरेही दिसले। मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटातील ज्येष्ठ आणि जाणते नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती। त्यावरून त्यांनी अनेकदा नाराजीही बोलून दाखवली होती। मात्र गेल्या आठवड्यात अचानक सूत्र फिरली आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले। अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांच्या भुवया उंचावल्या। परंतु आता याच शपथविधीबाबत मवियाचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे। अजित पवारांना न विचारता छगन भुजबळ यांना मंत्री केलं। अजित पवारांना आता झोप येत नसेल असं राऊत म्हणाले। त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे।
पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना अटक केली आहे। आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस या कुटुंबाची कसून चौकशी करताना दिसत आहेत। आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे। वैष्णवी हगवणेला आत्महत्येपूर्वी पती शशांक हगवणेकडून वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करून मारहाण करण्यात आली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवणेच्या अंगावर जखमा आढळल्या। त्यामुळे आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांना सतावत आहे। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेली हत्यारं पोलिसांनी जप्त केली आहेत। सलग 8 दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दुसऱ्या बाजूला हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक अकाउंट गोठवण्यात आले आहेत। तसेच त्यांच्या पिस्तुलाचा परवानाही रद्द करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्तांकडून करण्यात आली आहे। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांनी वैष्णवी हगवणेंना वारंवार मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे। निलेश चव्हाण हा आरोपी अद्याप फरार आहे। त्याचा तपास अजून लागलेला नाही। अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली। त्यावेळी तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथील पावसामुळे झालेल्या ठिकाणांची पाहणी केली। त्यामध्ये रस्ता, ब्रिज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे। या दरम्यान शेतकरी बांधवांची, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देखील अजित पवारांनी नागरिकांना दिलं आहे। गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले की धान्य द्यायला सुरुवात केली जाईल। आता ज्यांच्या घरात पावसाचे पाणी गेले त्यांना 10,000 हजार रुपये देतोय, लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो असं म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। राज्य सरकारची गेम चेंजर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळेच महायुती सरकारला पुन्हा एकदा मोठ्या संख्याबळाने सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली। त्यामुळे निवडणुकांपूर्वीपासूनची चर्चेत असलेली ही योजना आता निधीवरून सातत्याने चर्चेत असते। या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत। काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी आणि न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळवल्याचे सांगितले जात होते। आता या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। याआधी 2 वेळा आदिवासी विभागाचा निधी वर्ग करण्यात आला होता। आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। मात्र या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे असेही ते म्हणाले। लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे। अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारे आरोप करतात असं मुख्यमंत्री म्हणाले। सुप्रिया सुळे यांचे नाव तुम्ही वारंवार घेत आहात। काही नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल, मात्र तहान लागली म्हणून गटारातलं गढूळ पाणी पित नाही असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे। शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत। यावर संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याबद्दल देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे। ते म्हणाले की माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्याचं कौतुक केलं आणि त्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। तुम्ही राजकीय टीका कितीही केली तरी जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावे लागतील। नुसतं कौतुक करून चालणार नाही, परिश्रम, सातत्य, संयम या गुणांची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्यांनी देखील घेतली पाहिजे असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी 27 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। राष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमात अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते। पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ दिल्लीहून मुंबईला रवाना झाले। त्याच वेळी त्यांनी
एक गोड क्षण अनुभवला. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे पायलट आहे. अशोक सराफ ज्या फ्लाईटने मुंबईला परतत होते, अदिती नेमकी त्याच फ्लाईटची फ्लाईट कॅप्टन होती. यावेळी तिने अशोक सराफ यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल विमानात खास अनाउन्समेंट केली. अदिती परांजपे म्हणाली की एक खूपच खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच उडणारं हे उड्डाण आहे. अशोक काकांसोबत उड्डाण करता आलं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.